नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाणे येथे खळबळजनक प्रकार घडला आहे। पत्नी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याने संतप्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी किरण विश्वनाथ कुकलारे वय वर्ष 28 यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी किरण कुकलारे यांची शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पोलीस दलात निवड झाली होती। मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले। त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला पुन्हा सेवेत कायम करण्यात आले। सध्या पोलीस मुख्यालयात चालक म्हणून कार्यरत असून त्यांना लकडगंज येथील पोलीस क्वार्टर देण्यात आले होते। दरम्यान त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांच्यासोबत कौटुंबिक वाद झाला। गुरुवारी दुपारी लक्ष्मी या तक्रार देण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्यात आल्या। ही माहिती मिळताच किरणही तेथे पोहोचले। तेथे त्यांनी शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली। उपनिरीक्षक भंडारे यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संतापाच्या भरात त्यांच्यावर हल्ला केला। इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून किरणला ताब्यात घेतले। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली। लवकरच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।